आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील वेस्टर्न डिफरन्शियल पुली यावर डिपेंड न्यूमरिकल नंबर 2 पाहणार आहोत. इथे जरा जागा कमी असल्यामुळे काय करूया, आपण न्यूमरिकल मध्येच गिवन डाटा लिहिण्याचा प्रयत्न करूया. वेस्टर्न डिफरन्शियल पुली कन्सिस्ट ऑफ लोअर ब्लॉक अँड अप्पर ब्लॉक. म्हणजे काय केलंय, एक वेस्टर्न डिफरन्शियल पुली दिलाय, त्यात काय सांगितलंय त्यांनी, एक अप्पर ब्लॉक आहे आणि एक लोअर ब्लॉक्स आहे असं सांगितलेलं आहे. द अप्पर ब्लॉक हॅज 2 पुलीज. म्हणजेच अप्पर ब्लॉक आहे त्यामध्ये 2 पुले आहेत. वन ऑफ विच हॅज रेडियस ऑफ 125 mm. म्हणजे एक जे आहे त्याचा 125 mm रेडियस आहे अँड द अदर हॅज रेडियस ऑफ 115 mm. म्हणजे एक मोठे आहे त्याची रेडियस किती दिलेली आहे, 125 mm रेडियस दिले, आणि दुसरं काय छोटी पुले त्याची किती रेडियस दिलेली आहे आपल्याला, 115 mm रेडियस दिलेली आहे. इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज 40%. त्याचप्रमाणे इफिशियन्सी 40% दिलेली आहे. कॅल्क्युलेट द एफर्ट रिक्वायर्ड टू राइज अ लोड ऑफ 1500 न्यूटन. म्हणजेच 1500 न्यूटन एवढा लोड म्हणजेच कॅपिटल डब्ल्यू एवढा लिफ्ट करण्यासाठी एफर्ट पी किती लागणार आहे हे आपल्याला काय करायला सांगितलंय, कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे हा काय कॅपिटल आर दिलेला आहे आणि जी छोटी आहे ती काय असणार आहे, स्मॉल आर. म्हणजेच आपल्याला 3 फॉर्म्युला माहित आहेत. जर डायमीटर दिले असेल तर हा फॉर्म्युला, रेडियस दिलेला असेल तर हा फॉर्म्युला, आणि टीथ किंवा कॉक्स दिलेले असतील तर हा फॉर्म्युला आपण वापरत असतो. सध्या आपल्याला काय केलंय, रेडियस दिलंय, म्हणजे हा फॉर्म्युला वापरून काय करणार, आपण वेलोसिटी रेशो व्हीआर फाइंड आउट करणार. ह्याच्या अगोदरच्या न्यूमरिकल मध्ये आपल्याला कॉक दिले होते, त्यामुळे हा फॉर्म्युला वापरला होता. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. बिगर पुलीसाठी आणि स्मॉलर पुलीसाठी दोन्ही सुद्धा रेडियस आपल्याला त्यांनी दिलेले आहे. म्हणजे हा फॉर्म्युला वापरून काय करू शकतो, आपण वेस्टर्न डिफरन्शियल पुलीचा वेलोसिटी रेशो व्हीआर इझिली फाइंड आउट करू शकतो. मग व्हीआर साठी फॉर्म्युला काय असतो, ट्वाइस कॅपिटल आर डिवाइडेड बाय कॅपिटल आर मायनस स्मॉल आर. व्हॅल्यू पुट करूया 2. कॅपिटल आर किती, 125 mm. ही सुद्धा mm मध्ये, ही सुद्धा mm मध्ये, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. मग डिवाइडेड बाय कॅपिटल आर किती आहे, 125 मायनस स्मॉल आर किती आहे, 115. व्हॅल्यू पुट करूया, आन्सर फाइंड आउट करूया. ब्रॅकेटमध्ये 2 into 125 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 125 मायनस 115. किती आन्सर आला आपलं, 25. हा झाला आपला वेलोसिटी रेशो व्हीआर. याला युनिट नसतं, युनिट लेस. नेक्स्ट बघा, वेलोसिटी रेशो व्हीआर फाइंड आउट केलेला आहे. आपल्याला त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितले, एफर्ट पी. एफर्ट पी कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असतं, तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल्स टू लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. त्यातला हा पी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला लोड डब्ल्यू दिलेला आहे, परंतु मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम माहिती आहे का, नाही. मग तो अगोदर फाइंड आउट करावा लागेल. नेक्स्ट आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, इफिशियन्सी तर दिलेली आहे. किती दिलेली आहे इफिशियन्सी, 40%. मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, इफिशियन्सी इज इक्वल टू काय असतं, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए डिवाइडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर इंटू 100. आपल्याला इथं काय त्यांनी दिलंय, इफिशियन्सी दिलेलं आहे, वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजेच मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए अननोन व्हॅल्यू आहे, ती इझिली फाइंड आउट करू शकतो. काय करूया, एम ए एका साईडला ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसरीकडे शिफ्ट करूया. म्हणजेच काय होणार, देअरफॉर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए इथंच ठेवूया. हा व्ही आर डिवाइड इकडे आल्यानंतर इंटू, म्हणजे इफिशियन्सी इंटू वेलोसिटी रेशो व्ही आर, आणि हा इकडे काय आहे, इंटू इकडे आल्यानंतर डिवाइड होणार, डिवाइड बाय 100. व्हॅल्यू पुट करूया. इफिशियन्सी किती दिलेली त्यांनी, 40%, इंटू वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट केलाय 25 डिवाइडेड बाय 100. म्हणजेच देअरफॉर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए किती आन्सर आलं, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 40 इंटू 25 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय 100, 10 आन्सर आलं. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ला सुद्धा युनिट नसतं. मग आता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज माहित आहे, याचा फॉर्म्युला वापरून काय करूया, एफर्ट पी फाइंड आउट करूया. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए म्हणजेच काय असतं, लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. लोड डब्ल्यू दिलेला आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए फाइंड आउट केलेला आहे, पी अननोन आहे, फाइंड आउट करू शकतो. ही एका साईडला ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसरीकडे शिफ्ट करूया. हा पी इकडे डिवाइड इकडे आल्यानंतर इंटू होणार, आणि पी ला एम ए काय आहे, इंटू इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. देअरफॉर एफर्ट पी इज इक्वल काय होणार, लोड डब्ल्यू डिवाइड बाय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए. व्हॅल्यू पुट करूया. लोड डब्ल्यू किती दिलाय त्यांनी, 1500 न्यूटन डिवाइड बाय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए किती फाइंड आउट केले, 10. झिरोला हे गेलं म्हणजे किती आलं, 150. देअरफॉर एफर्ट पी इज इक्वल काय असणार आहे, 150. युनिट काय येणार, न्यूटन, कारण 1500 कशी व्हॅल्यू आपली न्यूटन मध्ये आहे, त्यामुळे आलेला आन्सर कसं असणार आहे, न्यूटन. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे एफर्ट पी व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे.
या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 3 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.